मुंबईमध्ये पावसाची 19 मे पर्यंत विश्रांती, सहन करावे लागणार उन्हाचे चटके, पुढील 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही। लोकसभा निकालानंतर अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर, सकाळीच दौऱ्याला सुरुवात, पुण्यातल्या पूरस्थिती संदर्भामध्ये बैठक आणि आषाढी वारी नियोजनाचाही घेतला आढावा। विधानसभा निवडणूक स्वबळावरती नाही तर महाविकास आघाडीमधूनच लढणार, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। भाजपची सुपारी गँग नसती तर महाविकास आघाडीच्या 38 जागा आल्या असत्या, माझाच्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचा राज ठाकरेंवरती घणाघात। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसानं उद्धव ठाकरेंना मतं दिली नाहीत, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनामध्ये राग असल्याचाही दावा। मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरेंना मतदान केलं नाही तर आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये त्यांना फक्त 6,000ची लीड मिळाली। भाजपच्या मेळाव्यामधून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल, बिनविरोध निवड होण्याची शक्यता, इच्छुक असूनही डावलल्यानं भुजबळ नाराज झाल्याची चर्चा। भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही, विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल, वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी। महिनाभरामध्ये सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राजकारणामध्ये उतरणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरती अटकेची टांगती तलवार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणामध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, येडियुरप्पांच्या अटकपूर्व जामिनावरती आज हायकोर्टात सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।